नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे ऐश्वर्या पाटील आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे डे 4 मध्ये। तर आज आपण बघणार आहे की वेगवेगळे कोटेशन्स जे असतात ते कोटेशन्स किती महत्त्वाचे असतात, त्यांना ज्यावेळेला एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन येतो तर कशा पद्धतीने ते एक्सप्लेन केले गेले पाहिजेत, कोणते कोणते घटक त्या प्रश्नांमध्ये आले पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांचा विचार करणार आहोत। मुळात आजच्या सेशनमध्ये ॲज युजुअल मी तुम्हाला एका अधिकारी व्यक्तीबद्दल सांगेन, त्यानंतर आपण एखादी कन्सेप्ट बघू आणि मग पुढे जाऊन आपण पुढचं जो आपला म्हणजे जे 3 कोटेशन्स तुम्हाला ॲज अ क्वेश्चन मिळाले होते ते आपण डिस्कस करणार आहे। मुळात लक्षात ठेवायचं आहे की कोणतंही कोटेशन तुम्ही कुठेही बघाल, डोंट लिव्ह इट ॲज इट इज, तुम्हाला तो विचार करायचा आहे त्याच्याबद्दल की नेमकं ते कोटेशनचा अर्थ काय, किंवा जर मला ह्याच्याविषयी लिहिण्याचा जर एखादा प्रश्न आला तर मी त्याला कसं एक्सप्लेन करू। दीज कोटेशन शुड बी अंडरस्टूड, दे शुड बी अनलाइज्ड, आणि अशा पद्धतीनं अनालिसिस करून तुम्ही त्यांचा एक गर्भित अर्थ जो आहे तो कुठेतरी लिहिणं गरजेचं आहे। मी नेहमी सजेस्ट करते की एक 100 पानी बुक घाला। मी तुम्हाला फर्स्ट सेशनमध्येही सांगितलं होतं की कशा पद्धतीने एक 100 पानी 200 पानी तुम्हाला जशी आवडेल तशी एक छोटीशी वही घाला, ज्यामध्ये तुम्ही असे वेगळे वेगळे कोटेशन्स, त्याच्यामध्ये कोणत्या मॉरल व्हॅल्यूज और इथिकल व्हॅल्यूज हायलाईट होत आहेत ते लिहा, त्याच्यानंतर त्याचा क्रक्स काय आहे लिहा, आणि अशा पद्धतीनं स्वतःचीच एक नोट बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला गोष्टी सोप्या होतील। त्याच्या मागच्या बाजूने तुम्ही वेगवेगळे जे IAS अधिकारी, IPS अधिकारी, वेगवेगळे जे अधिकारी प्रशासनातले आहेत, महाराष्ट्रातले मूळतः आहेत, अशा लोकांची यादी बनवा, त्यांनी केलेल्या कामाची यादी बनवा आणि त्यांना पुढे एक्झाम्पल म्हणून कुठे कुठे वापरता येईल तेही त्याच्यामध्ये लिहा। अशी एक बुक जर तुम्ही बनवली तर तुम्हाला इथिक्सची उत्तरं लिहिताना खूप गोष्टी सोप्या होऊन जाणार आहेत। आणि तेच पाहत असताना आता आपण पुढे बघणार आहे त्याच्यामध्ये डे 4 मध्ये सर्वात पहिला आपण काय बघणार असू तर आपल्याला एक अधिकारी जसं आपण बघतो तर ह्याच्यामध्ये आपण राधिका रस्तोगी या ह्या ज्या अधिकारी होत्या त्यांच्याविषयी बोलणार आहे। तर त्या महाराष्ट्र कॅडर 1995 बॅचच्या आहेत। तर त्यांनी नंदुरबार, गडचिरोली, मेळघाट, पालघर, यवतमाळ अशा ट्रायबल महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। तर जर बघाल त्यांनी कोणत्या कोणत्या की पोझिशन्स होल्ड केल्या होत्या, त्यामध्ये त्या कमिशनर होत्या ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामध्ये त्यांनी बरीचशी चांगली कामगिरी या ट्रायबल वुमनसाठी जास्त मोठ्या प्रमाणात केली आहे। जसं की त्या परत जॉईंट डिरेक्टरही होत्या लबासना मसुरी ट्रेनिंग अकॅडमी फॉर IAS ऑफिसर्स। त्यांना अवॉर्ड तर बघायचं झालं तर युनिसेफ व महाराष्ट्र सरकारकडून आदिवासी कल्याणासाठी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे। आणि प्रकल्पाला त्यांचा एक प्रकल्प जो होता प्रोजेक्ट आकार, या प्रोजेक्ट आकारमध्ये ज्याच्यामध्ये मेन्स्युरल मासिक पाळी जी असते त्यावेळेला कशा पद्धतीनं स्वच्छता ठेवली पाहिजे, स्त्रियांना त्यांच्या आरोग्याविषयी, आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक मुलींचा सन्मान, मुळात एक स्त्रीत्व हा एक चांगली गोष्ट आहे, त्याच्याविषयी काही मुलींना जो त्या गोष्टीविषयी मासिक पाळीविषयी माहिती नसल्यामुळे जो एक तिटकारा निर्माण होतो तोही कमी करायचा ह्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला। मुळात प्रोजेक्ट आकार असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल तर त्यांनी लोकांना पहिल्यांदा समजावून घेतलं, तिथल्या आदिवासी महिलांशी चर्चा केली, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत समजावून घेतले, आणि त्याच्यावरती बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पॉलिसीज थ्रू त्यांनी काम करायचा प्रयत्न केला। तिथल्या बऱ्याचशा जे NGOज होत्या त्यांच्या थ्रू हे कामगिरी घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। जसं की एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, मेन्स्ट्रुअल डिग्निटी असेल, ट्रायबल वेलफेअर असेल आणि वुमन एम्पॉवरमेंट असेल, तर अशा पद्धतीच्या कामामध्ये त्यांनी काय केलं आहे, काम हे केलेलं आहे। आता याच्यामध्ये बघत असताना जसं की शिक्षण, आरोग्य, मासिक सन्मान, आदिवासी कल्याण, महिला सक्षमीकरण या गोष्टींमध्ये त्यांनी सर्वात म्हणजे मोठा काय आहे वाटा उचलला आणि त्यासाठी ते सतत कार्यरत राहिले आहेत, त्याचमुळे तर त्यांना अवॉर्ड्स मिळाले आहेत। तर जेव्हा महिला सशक्तीकरण किंवा अशा संदर्भात आदिवासी कल्याण अशा कुठलेही प्रश्न आले तर त्यामध्ये तुम्ही यांना ॲज ए एक्झाम्पल यूज करू शकता की एका रिमोट एरियामध्ये जाऊन काम करून स्वतःचं पर्सनल लाईफ वेगळं ठेवून लोकांसाठी सतत झटत राहणारे अधिकारी असतात, तर त्यांच्याविषयी आपण लिहिलं पाहिजे। आणि असे एक्झाम्पल्स लिहिल्यानं तुमच्या उत्तरांना काय मिळतं तर वजन मिळतं। आता पुढे जात असताना जसं मी तुम्हाला गुंजिता अग्रवाल यांच्या नोट्स लास्ट टाईमही दाखवल्या होत्या, मी फक्त एकाच UPSC टॉपरचे नोट्स वापरत आहे कारण त्यामुळे गोष्टी सोप्या होऊन जातील, विनाकारण 10 गोष्टी सांगेन आणि तुम्ही त्या फॉलो नाही करू शकणार। तर नोट्स काढताना बघा तर डिऑन्टॉलॉजी ह्या शब्दाचा त्यांनी अर्थ सांगितला आहे। पहिला डिऑन्टॉलॉजी म्हणजे काय
कोणत्याही गोष्टीतून मिळणारं कुठलीही म्हणजे कुठल्या एखादी गोष्ट केल्यानं काय नुकसान होईल किंवा काय फायदा होईल ह्याचा विचार न करता एक इथिकल दृष्टीने आपली ड्युटी पूर्ण करणं, अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही काम करत असता, तुमच्या कर्तव्यासाठी तुम्ही दक्ष असता, कर्तव्य दक्ष असता आणि त्या कर्तव्यासाठी झटत असता, तर अशा वेळेला त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं, त्याचा एक बेसिक अर्थ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून त्याच्यामध्ये एक्झाम्पल मेन्शन केलं आहे. थोडक्यात काय, तुम्हाला कोणत्याही इथिक्सचा अभ्यास करत असताना कोणतीही कन्सेप्ट घ्याल तर त्या कन्सेप्टचं मीनिंग थोडक्यात लिहा, त्याच्या खाली एक्झाम्पल लिहा आणि 1-2 पॉईंट किंवा एखादी डायग्राम त्याच्याकडे खाली काढा. जर तुम्हाला ओरिएंटेशनमधल्या डायग्राम्स लक्षात असतील तर तशा पद्धतीनं डायग्राम्स काढणं अपेक्षित आहे. आय होप तुम्हाला कळत असेल. मग आता आपण हाच कन्सेप्ट डिटेलमध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये बघत असताना डिऑन्टॉलॉजी म्हणजे कर्तव्यदर्शिता ज्यावेळेला आपण बघतोय, तर थोडक्यात ज्यावेळेला बघतो कर्तव्यदर्शिता ही काय आहे, एक नैतिक तत्त्वज्ञान आहे. त्याच्यामध्ये नैतिकतेवर नियम, कर्तव्य आणि तत्त्वांच्या आधारे असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे परिणामांचा विचार केला गेला नसतो. काय करणं योग्य आहे ह्याच्यावरती लक्ष असतं, त्याच्यामुळं काय कॉन्सिक्वेन्सेस होईल ह्याच्यावरती लक्ष नसतं. त्या व्यक्ती जर समजा इलेक्शनची ड्युटी आहे एका व्यक्तीला, इलेक्शनच्या ड्युटीमध्ये तुम्हाला माहिती आहे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय होतं आहे की त्या इलेक्शन बूथमध्ये छेडछाड होती आहे, चुकीचे वोट्स टाकले जात आहेत. मग आता तुम्हाला माहिती आहे ते कुठला पॉलिटिशियन करवत आहे, तुम्ही अधिकारी आहात. मग अशा वेळेला जर मी तिथे हस्तक्षेप केला तर माझ्यावरती नंतर काय परिणाम होईल ह्याचा विचार करत राहिलात तर तुम्ही नैतिकतेच्या आधारावरती कार्यच नाही करू शकणार. मग त्याचा कॉन्सिक्वेन्सचा विचार न करता ॲज अ इलेक्शन ऑफिसर जे काम केलं पाहिजे ते अतिशय काय म्हणतात प्रामाणिकपणे करणं म्हणजेच काय आहे, कर्तव्य दर्शित आहे. आय होप ह्या एक्झाम्पलमुळे तुम्हाला समजलं असेल. जसं की कार्य नैतिकदृष्ट्या योग्य असतात तर ठराविक कर्तव्य करत असताना परिणामांची पर्वा करायची गरज नसते. ही जी कन्सेप्ट आहे ती दिली आपल्याला इमॅन्युएल कांट यांनी. एक जर्मन तत्त्वज्ञ आहेत आणि कर्तव्यदर्शितेचे एक प्रमुख पुरस्कर्ते आहेत. जेव्हा आपण बघतोय कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह, तर ह्याच्यामध्ये एक नैतिक कायदा जो व्यक्तींना केवळ त्या तत्वानुसार कार्य करण्यास सांगतो जे सार्वभौम्यरित्या लागू होऊ शकतात. जसं की एक मोरल लॉ काय इट रिक्वायर्स इंडिव्हिज्युअल्स टू ॲक्ट ओनली अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपलप्रमाणे किंवा त्या ठरलेल्या गोष्टी नियमाप्रमाणे पूर्ण करणं हे काम आहे. त्याचे परिणाम आणि त्याच्यातून काय मिळेल किंवा त्याचं काय त्याच्यातून काय म्हणतात वैयक्तिक पातळीवरती तुम्हाला काय इजा पोहोचेल ह्याचा विचार करणं हे एक चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण नाही आहे. परिणामांची चिंता न करता तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं पाहिजे हेच आपल्याला नीतिशास्त्र शिकवत असतं. मोरल ॲब्सोल्युटिझम म्हणजेच नैतिक निरपेक्षता. आता नैतिक निरपेक्षता म्हणत असताना सर्टन ॲक्शन्स आर ऑलवेज राईट ऑर रॉंग. खरं तर एक राईट असतात और रॉंग असतात, तर त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट काही असू दे, आउटकम काही असू दे, बट काही गोष्टी योग्य आणि अयोग्याच्या तराजूमध्ये एक्झॅक्टली ठेवलेल्या असतात. त्यावेळेला काही कार्य नेहमी योग्यच असतात आणि काही अयोग्यच असतात, तर ती लक्षात ठेवून काम गेलं पाहिजे. संदर्भ किंवा परिणामांवरती त्या गोष्टी अवलंबून नसतात. त्यावेळेला जे योग्य आहे तेच केलं गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये स्वायत्ततेचा आदर केला पाहिजे. व्यक्ती केवळ साधन म्हणून नाही तर त्याचं उद्दिष्ट. आता ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स मस्ट बी ट्रीटेड ॲज अ एंड इन देमसेल्स नॉट मिअरली ॲज अ मीन्स टू ॲन एंड. आता ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघूया, कारण ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याला मी एकदम डिटेलमध्ये समजावून सांगेल. जसं एक्झाम्पल सांगायचं झालं, खरं बोलणं, वचन निभावणं, आश्वासनांचं पालन करणं, जरी त्याचे परिणाम आदर्श नसले तरी तुम्हाला काही गोष्टी करणं भाग असतं. हेच आपल्याला कर्तव्यदर्शिता डिऑन्टॉलॉजी सांगते. प्रचंड म्हणजे त्यातल्या त्यात कन्सेप्ट्समध्ये अवघड कन्सेप्ट आहे, ती मी सोपी करून सांगायचा प्रयत्न करते आहे. आता याच्यामध्ये क्रिटिसिझम, जर कठोरता, कर्तव्यांमधील संघर्षाचं निवारण न करता परिणामांची पर्वाही न करणे, थोडक्यात काय की एक कॉन्फ्लिक्ट जो आहे तो कॉन्फ्लिक्ट पण ॲड्रेस ह्याच्यामध्ये होऊ शकेल किंवा नाही हा मोठा प्रश्न आहे. मग अशा वेळेला ह्या एका संकल्पनेमध्ये ज्यावेळेला आपण बघतोय एक रिजिडिटी येते. तुम्हाला आठवत असेल कालच्या सेशनमध्ये ज्यावेळेला आपण बघत होतो की लोकांना सांभाळून घेऊन त्यांच्याबरोबर काम करणं, की ॲक्च्युअलमध्ये मी माझं कर्तव्य करणार अशा पद्धतीनं काम करणं, इमोशनल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये असायला हवा की नसावा, हा प्रश्न तुम्हाला पुन्हा त्या डेप्थमध्ये विचार करायला लावू शकतो की कर्तव्य पाळायची आहेत म्हणून त्याच्या ठिकाणी लोकांच्या विषयीची जी सहानुभूती आहे, लोकांना जी मदत झाली पाहिजे
ती त्यांच्याकडे तुम्हाला हेही उदाहरण सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीकडे योग्य ती कागदपत्र नसतील म्हणून त्याला ती सुविधा जी अत्यंत गरजेची आहे, त्याच्याकडे खायला अन्न आजच्या दिवशीचं नाही आहे, फक्त कागदपत्र नाहीत म्हणून त्याच्या म्हणजे जे त्याला काय म्हणतात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये जे कार्ड मिळतं ते कार्ड जर न दिलं तर त्याच्या काय म्हणतात ते आयुष्यावरती बेतू शकतं. तर अशा वेळेला जेव्हा आपण इमोशनल इंटेलिजन्स आणि डिऑन्टॉलॉजी एकत्र ठेवून बघतो तर असा जो एक काय आहे विचार करणं आपण गरजेचं असतं. तर याच्याविषयी आपण फ्युचरमध्ये नक्कीच चर्चा करणार आहोत. बट या डेप्थमध्ये स्वतः विचार करायला शिका. आता आपण पुढे जात असताना बघणार आहे तो म्हणजे आपलं कोटेशन जो की आहे द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. तुम्हाला जर स्वतःचा शोध घ्यायचा असेल, स्वतःला शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्यांच्या सेवेमध्ये विलीन होऊन जा. आता हा जो कोटेशन आहे तो आपल्याला महात्मा गांधीजींनी दिलेला आहे. महात्मा गांधीजींच्या विषयी सत्य, अहिंसा आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत आणि ही PPT आपल्याला ग्रुपवरती मी शेअरच करून देईल. तर त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं की फिलॉसॉफिकल इसेन्स काय आहे ह्या वाक्यामागचा. तर हे सांगतं की खरे समाधान स्वतःची ओळख स्वार्थी प्रयत्नांमध्ये नव्हे तर निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून मिळते. मला प्रूव्ह करणं, मी स्वतःवरती कष्ट घेणं योग्यच आहे, बट त्याप्रमाणे मी जर लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला विलीन केलं तर कदाचित मी स्वतःला त्यामध्ये सापडेन असं याच्यामध्ये म्हणायचं आहे. की ह्यामध्ये आता तुम्हाला लक्षात घ्या, अर्थ एक साधारण लिहिला की कशा पद्धतीनं एका समाजाच्या सेवेमध्ये मी स्वतःला त्यामध्ये सापडू शकतो. नेहमीच स्वतःचा विचार करून स्वतःची प्रगती करत राहणं. ज्यावेळेला तुम्ही एक ओव्हर द पिरियड एक संपूर्ण आयुष्याचा तुमचा आढावा घ्याल, ज्यावेळेला तुम्ही 50, 60 आणि 70 वर्षाचे असाल, त्यावेळेला ज्यावेळेला मागं वळून तुम्ही बघाल तुम्ही जी कमवलेली संपत्ती आहे काही आहे त्यापेक्षा तुम्ही किती लोकांना मदत केली, तुम्ही किती लोकांच्या कामी आलात आणि किती लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवलं की तुम्ही किती काय म्हणतात तुम्ही किती निस्वार्थपणे त्यांची मदत केली, त्यावरती तुम्ही तुमच्या आयुष्याचं खरं सक्सेस ठरतं. अशा पद्धतीचा याचा मतित अर्थ आहे. असा कुठलाही अर्थ जो तुम्हाला समजला आहे तो लिहिल्यानंतर सोप्या भाषेमध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे की कोणत्या कोणत्या मॉरल व्हॅल्यूज, कोणती कोणती नैतिक मूल्ये याच्यामध्ये हायलाईट झाली आहेत. तर त्याच्यामध्ये बघाल परमार्थ आहे, सहवेदना आहे, नम्रता आहे, सामाजिक जबाबदारी आहे, कर्तव्य भावना आहे. ह्या सर्व ह्या सर्व व्हॅल्यूज काय आहेत त्याच्यामध्ये हायलाईट झालेल्या आहेत. त्याच्या पुढे तुम्ही लिहाल की मानवाचे अस्तित्व समाजापासून वेगळं नाही, सेवा केल्याने अहंकार नाहीसा होतो व उच्च आत्म्याशी भेट होते. सेवा हा भारतीय संस्कृतीतील मूलभूत विचार आहे. तुम्हाला माहिती आहे सर्व्हिस, लोकांच्यासाठी मदत करणं, लोकांच्यासाठी अतिथी देवो भव आपण म्हणतो. आलेल्या पाहुण्यांचं अगत्य स्वागत करणं आणि त्यामध्येच देवाची आपण काय करतोय सेवा करतोय अशा पद्धतीचा भाव आपण मानतो. थोडक्यात काय सतत दुसऱ्यांच्या कामी येणं हा एक गुण आपल्या संस्कृतीमध्येच आपल्याला शिकवला गेला आहे. त्याचबरोबर पुढे इथिकल इंटरप्रिटेशन त्याचं लिहा. इथे तुम्हाला कॉन्टेक्च्युअल मिनिंग जे तुम्हाला कळलं आहे, व्हॅल्यूज ह्या ज्या आहेत, आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ओव्हर द पिरियड प्रॅक्टिसनी तुम्हाला लक्षात येणार आहेत की ह्या वाक्यामध्ये ह्या व्हॅल्यूज काय आहेत हायलाईट झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर बघाल की याच्यामध्ये इथिकल इंटरप्रिटेशन करताना नीतिशास्त्राच्या प्रमाणे कर्तव्याधारित नैतिकता आहे. म्हणजेच काय सेवा हेच काय आहे मूळ कर्तव्य आहे. हितवाद जर लोकांच्या म्हणजे मोठ्यात काय सर्वाधिक लोकांना ह्याच्यातून लाभ झाला पाहिजे हा विचार आहे. पुन्हा सद्गुणाधारित नैतिकता आहे, सेवा हे चारित्र्य घडवते. अशाप्रमाणे आपण एक व्हर्च्यू ऑफ इथिक्स म्हणून ह्याच्याकडे बघत असतो. हे आपण याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण बघतोय आजच्या जगामध्ये त्याचा रिलेव्हन्स काय आहे हेही तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता हे सगळं मी थोडक्यात लिहिते, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये ह्याला स्वतःच्या पद्धतीनेही लिहू शकता. लिहून बघा आणि ते मला पाठवा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्हाला जर मला काहीही पाठवायचं असेल तर पृथास्मी ह्या ID वरती तुम्ही पाठवू शकता, राईट. तर ह्या ID वरती तुम्ही तुमची उत्तरं लिहून पाठवा, मलाही ती बघायला खूप आवडेल. तर आता ह्याच्यामध्ये त्याचा आजच्या जगामध्ये काय संदर्भ आहे, काय रिलेव्हन्स आहे हे लिहिणं गरजेचं आहे. मग आजचं जग बघायला एक मटेरियलिस्टिक जग आहे. जास्तीत जास्त संपत्ती गोळा करणं, मी ही गाडी घेतली, मी इथं घर बांधलं, मी हे केलं, मी ते केलं, ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे. बट त्याच्या म्हणजे विरुद्ध जाणारी ही संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आत्मकेंद्रित जगामध्ये नैतिकतेनं लोकांच्यासाठी काहीतरी करण्याचं इथं सांगितलं जातं. त्याचबरोबर सेवेच्या माध्यमातून नेतृत्व व सामाजिक जीवन काय म्हणतात नैतिक बनवतं. एक सामाजिक जीवनामध्ये
नैतिकता कशा पद्धतीनं असली पाहिजे हे याच्यामध्ये सांगितलं जातं. त्याच्या पुढे बघाल पब्लिक लाईफमध्ये याचं ॲप्लिकेशन बघाल तर आदिवासी भागात काम करणारे अधिकारी, स्वतःचा स्वार्थ विसरून ग्रामीण आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, NSS NGO मधील स्वयंसेवक, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीद्वारे समाजहिताची कामे, ह्या पद्धतीनं पब्लिक लाईफमध्ये ह्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशन होतं. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये ह्याचा कसा फायदा होऊ शकतो तर सेवा मनोबल निर्माण होईल, भावनिक बुद्धिमत्ता आणि नम्रता निर्माण करते, अहंकारापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर कंपॅरेटिव्ह इथिकल थिंकर जर बघाल, स्वामी विवेकानंद जे सांगतात, जे इतरांसाठी जगतात तेच खरे जगतात. दलाई लामा म्हणतात करुणा ही गरज आहे, करुणा म्हणजे कंपॅशन. कांट म्हणतो आपल्याला कर्तव्यामुळे नैतिक मूल्य प्राप्त होते. ड्युटीमुळं जास्त तुम्ही केलेल्या कर्मामुळं, सेवेमुळं मोठ्या प्रमाणात तुम्हाला एक काय म्हणतात नैतिक मूल्य मिळत असतात. स्पिरिच्युअल इंटरप्रिटेशन बघायचं झालं, स्वतःला हरवणे म्हणजेच अहंकार गमवणे, स्वतःला शोधणे म्हणजे सर्वांशी एकरूप दैवी. आता हे सगळं जर तुम्ही नाही लिहिलं तर काही म्हणजे भगवद्गीतेचा वगैरे तुम्ही जर नाही दिलं, एखाद्याला वाटलं की भगवद्गीतेमधला एखादा कोट टाकावा, यू शुड एखादं कोटेशन टाकून पण तुम्ही त्याला अजून काय करू शकता, वेटेज देऊ शकता. त्याचबरोबर जर पुढे बघाल केस स्टडीजमधली एक्झाम्पल्स देणं गरजेचं आहे. जसं की प्रकाश आमटेंनी गडचिरोलीमध्ये आदिवासींची जी सेवा केली ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये वाचा आणि प्रकाश आमटेंच्या वरती लिहिलेलं पुस्तकही वाचा की जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या डेप्थमध्ये त्याची अंडरस्टँडिंग होईल. त्याबरोबर आनंद कुमार गरीब विद्यार्थ्यांसाठी सुपर 30 मूव्ही तर तुम्ही पाहिलाच असेल. मदर टेरेसा दयाळूपणाचे जीवन, गांधीजी स्वार्थाशिवाय केलेली सेवा, ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये ॲड करू शकता. प्रॅक्टिकल जर बघायचं झालं, नैतिक नेतृत्वाला चालना मिळते, जनतेचा विश्वास वाढतो, सामाजिक विषमता कमी होते. हे सगळं लिहिल्यानंतर क्रिटिसिझम इट्स अप टू यू. काही ठिकाणी लिहा, काही ठिकाणी नाही लिहिलं चालणार आहे, डिरेक्टली कन्क्लुजन लिहायचं. आता ह्याच्यामध्ये मर्यादा न ठेवल्यास ह्या गोष्टी नका लिहू, या गोष्टी तुम्हाला तितक्या कामाच्या नाही आहेत तर नका लिहू. तर तुम्हाला काय करायचं आहे, कन्क्लुजन लिहायचं आहे की गांधीजींचा संदेश हा काय म्हणतात काळाची गरज आहे. ठीक आहे, चुकलं इथं, तर काळाची गरज आहे. निस्वार्थ सेवेमधून आपण आपले सर्वोत्तम रूप साकारतो, ही तत्त्वज्ञानासोबत व्यवहार्य जीवनातही आहे. तर अशा पद्धतीनं काळाची गरज आहे, लोकांची सेवा केली गेली पाहिजे. एक काय म्हणतात एक मटेरियलिस्टिक जगामध्ये हा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एक समाजमधून ज्यावेळेला आपण एकमेकासाठी ह्या गोष्टी करू लागू त्याच वेळेला आपली डेव्हलपमेंट होणार आहे. ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये लिहू शकतो. एखादं कोटेशनही तुम्ही टाकू शकता. मूविंग फॉरवर्ड टू आर सेकंड कोटेशन काय आहे, वी कॅन नेवर ऑब्टेन पीस इन द आउटर वर्ल्ड अंटिल अनलेस वी ऑब्टेन पीस विदिन आर सेल्स. जगामध्ये तुम्हाला जर काय म्हणतात ना, आपण जोपर्यंत आपल्या आत्म्यामध्ये आपल्या शांतता नसेल त्यावेळेला जगभरात तुम्ही शांतता नाही पाहू शकत. तुमचं आतलं जे वादळ आहे ते पहिला शांत झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही जगामध्ये काहीतरी गोष्ट करू शकता. जगामध्ये एखादा बदल करायचा आहे तर त्याची सुरुवात तुम्हाला स्वतःपासून केली पाहिजे. दलाई लामांचं हे वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं फिलॉसॉफिकल इसेन्स काय आहे, स्वतःच्या आत असलेली शांतता ही समाज कुटुंब जगातील शांततेसाठी प्राथमिक अट आहे. तुमच्यातलीच शांतता बाहेर रिफ्लेक्ट होणार आहे. आता याच्यामध्ये कुठली नैतिक मूल्ये आहेत जी की काय झाली हायलाईट झाले आहेत, जसं की आत्मचिंतन, भावनांचे नियंत्रण, क्षमाशीलता, अहिंसा, करुणा. आता हे आपण कालच्याच सेशनमध्ये बघितलं असल्यामुळं तुम्ही ह्या बेसिक गोष्टी लिहूच शकता. आता याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली एक चार्ट बनवला तर उत्तम राहणार आहे. अशा प्रकारे मी काल तुम्हाला सांगितलं तर असा एक चार्ट बनवा की कोणती काय आहेत मूल्य आहेत, कोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या हायलाईट होतात, तर तुमचं आन्सर परीक्षकाला दिसतानाही छान दिसेल. आता याच्यामध्ये बघत असताना की एक कॉन्टेक्स्ट याचं मीनिंग काय आहे की कशाप्रकारे आजच्या तणावपूर्ण आणि अतिशय हिंसक बदलत चाललेल्या जगात शांतता बाहेरून लादता येत नाही, तर खरी शांतता माणसाच्या मनातून आतून सुरू होते. इथिकल इंटरप्रिटेशन जर ह्याचं बघाल तर कशाप्रकारे सद्गुणाधारित नैतिकता, संयम, सहवेदना, ध्यान यांचा विकास प्रत्येक व्यक्तीमध्ये झाला पाहिजे. परिणामाधारी नैतिकता जसं की अंतःशांतीमुळे शांत कृती आणि परिणाम होतात आणि कर्तव्याधारित नैतिकता, शांतता राखणे हे नैतिक कर्तव्य मानले जाते. आजच्या जगामध्ये बघायला गेला मानसिक आरोग्याच्या समस्या काय आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मानसिक समस्या, आरोग्याच्या समस्यांवरती काम करणारी एखादी NGO आहे, एखादी संस्था आहे राईट, तर त्याच्याविषयी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. मग युद्ध व तणाव हे अहंकार, द्वेष, भीतीतून उद्भवतात.
तर आता जगातलं कुठलंही एक उदाहरण तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. अंतःशांती द्वेष व तणाव कमी करू शकते. तर जगात शांतता हवी असेल तर ती आपल्या मनातून सुरू झाली पाहिजे, स्वतःपासून सुरू झाली पाहिजे. आता हे पब्लिक लाईफमध्ये याचं ॲप्लिकेशन कसं होईल? जसं की शांतपणे तक्रारी सोडवणारे एखादा प्रशासकीय अधिकारी आहे तो तर सर्वात जास्त यशस्वी असतो. सहवेदनेने न्याय देणारे न्यायाधीश असतात. भावनिक बुद्धिमत्ता शिकवणारे शिक्षक असतात. संवादांवर भर देणारे राजकारणी असतात. आणि ह्या सर्वांच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शांतता पसरवण्याचं काम केलं जाऊ शकतं. त्याची सुरुवात कुठेतरी प्रत्येक व्यक्तीमध्ये होऊ शकते. तर पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःसाठी जेव्हा विचार कराल तर तणाव कमी होईल, निर्णयशक्ती वाढेल, सहनशीलता आणि संबंध सुधारतील, समाधान आणि संतुलन मिळेल. आणि अशा पद्धतीनं गोष्टी काय होतील? लागू केल्या जातील. पुढे बघाल तर कंपॅरेटिव्ह इथिकल थिंकर्स कोणते कोणते? गौतम बुद्ध, शांतता ही आतूनच येते म्हणतात. महात्मा गांधी, अहिंसा ही मनातूनच सुरू होते म्हणतात. मार्क्स ऑरियलिस, इतरांवर राज्य करण्यापूर्वी स्वतःवर नियंत्रण मिळवा असं सांगतात. तर दीज आर द इक्वल काय म्हणतात कोटेशन्स जे की तुम्ही ॲक्च्युली यूज करू शकता. स्पिरिच्युअली म्हणायचं झालं, शांततामध्ये संघर्षाचा अभाव नव्हे तर अंतःकरणातील स्थैर्य होय. ध्यान, प्रार्थना, आत्मपरीक्षणातून शांती साधता येते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं तर केस स्टडीजमध्ये नेल्सन मंडेला आपल्या तुरुंगातील छळकाऱ्यांनाही माफ करून त्यांनी देश एकत्र आणला. त्यांच्याविषयी जे जे लोक चुकीचं वागले त्यांनाही त्यांनी माफ करून दिलं. त्यांचं एक कुठेतरी कोट आहे की जर मी माझ्या शत्रूला जर मित्र बनवलं तर थोडक्यात काही शत्रू नाहीसे होतात. रेट शत्रुत्व नाहीसे करायचं असेल तर प्रत्येकामध्ये मित्रत्व शोधलं पाहिजे, या अर्थाचं त्यांचं एक वाक्य आहे. APJ अब्दुल कलामांनी बघितलं तर दबावातही शांतता राखली. गौतम बुद्ध, अंतःशांतीमुळे प्रबुद्धत्व मिळतं हे म्हणतात. प्रॅक्टिकल इंटरप्रिटेशन जर बघाल, इम्प्लिकेशन्स, तर मानसिक आरोग्य सुधारेल, तणाव सोडवणे, शांतता प्रस्थापित करणे, नेतृत्व गुणधर्म वृद्धिंगत होतील. तर कन्क्ल्युजनमध्ये अगेन हे जर तुम्ही क्रिटिसिझम नाही लिहिलं चालणार आहे. कन्क्ल्युजनमध्ये दलाई लामांचा संदेश स्पष्ट सांगतो, शांततेची सुरुवात आपल्याच मनातून होते. अंतःशक्ती मिळाल्यावर आपण जगातही ती पसरवू शकतो. हा संदेश आजच्या जगामध्ये महत्त्वाचा आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर एखाद्याला व्यक्तीला काही दुसऱ्या सांगे तत्त्वज्ञान, स्वतः कोरडा पाषाण असं असून चालत नाही. समोरच्याला एखादा उपदेश देताना तुम्ही स्वतःही आतून ते काय म्हणतात अनुभवलं पाहिजे. ह्याचप्रमाणे जगामध्ये शांती, जगामध्ये स्थैर्य हवं असेल तर तुमच्या आतमधलं स्थैर्य जास्त महत्त्वाचं आहे. दलाई लामा हे त्यांच्या स्पिरिच्युअलिटीसाठी ओळखले जातात. त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ अतिशय डेप्थमध्ये जाऊन फिलॉसॉफिकली तुम्ही अजून चांगल्या पद्धतीनं मी सांगितलं आहे तो साधारण मी तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल आणि बेसिक माहिती सांगते आहे. त्याच्या डेप्थमध्ये जाऊन तुम्ही अजून चांगली उत्तरं लिहू शकता, अजून चांगली उदाहरणं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि आता पुढे जाऊन आपण बघणार आहे द लास्ट कोटेशन ऑफ टुडेज डिस्कशन, दॅट इज की कशाप्रकारे नियरली ऑल मेन कॅन विथस्टँड ॲडव्हर्सिटी बट इफ यू वॉन्ट टू टेस्ट मॅन्स कॅरेक्टर गिव्ह हिम पॉवर. म्हणजे थोडक्यात काय, संकटाचा सामना अनेक जण करू शकतात बट एखाद्याचं खरं व्यक्तिमत्व तपासायचं असेल तर त्याला सत्ता द्या. ओके, तुम्हाला ज्यावेळेला एखादी व्यक्ती कमकुवत असते किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम चालू असतात त्यावेळेला तुम्ही बघता की ती व्यक्ती प्रयत्नांची पराकाष्ठा करते, त्यावेळेला त्याचं व्यक्तिमत्व एकदम निखरून आलेलं असतं. बट तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचं खरं रूप किंवा त्याचं खरं व्यक्तिमत्व समजावून घ्यायचं असेल तर त्याच्या हातामध्ये सत्ता द्या. तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा तुम्ही शहरात राहत असाल, तुम्ही बघत असाल एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये एकदमच नव्याने सत्ता आली तर ती व्यक्ती कशी वागते हे आपल्याला दिसायला लागतं. ती सत्ता त्याच्या डोक्यात जाते, त्याचं वागणं बदलतं. बऱ्याचदा काही लोक अशा सत्तेत असतानासुद्धा जमिनीवरती पाय ठेवून वागतात. आता ह्याच्यामध्ये बरीचशी उदाहरणं आपण घेऊ शकतो. जसं की मला आठवतं माझ्या एका विद्यार्थ्यांनी खूप छान उदाहरण दिलं होतं की लाल बहादूर शास्त्री जेव्हा काम करत होते तर लाल बहादूर शास्त्री जेव्हा आपण म्हणतो तर त्यांचं शास्त्री हे आडनाव हे स्वतः शास्त्री आडनाव नाही आहे. त्यांचं खरं आडनाव काय आहे हे तुम्ही शोधून काढा. शास्त्री हे आडनाव त्यांनी स्वतःहून स्वीकारलं का तर जगामधली उच्च नीच जो भाव आहे तो मी
प्रशासनात काम करत असताना तो आपल्या वागण्यामध्ये दिसला नाही पाहिजे असं त्यांना वाटायचं. स्वतः एक पंतप्रधान ते झाले, भले खूप कमी काळासाठी होते, बट ते काम करत असताना त्यांनी जी स्वतःची गाडी घेतली, आय एम नॉट रिमेंबरिंग द एक्झॅक्ट कोणती गाडी घेतली, बट फियाट होती की कोणती तरी होती, ती घेतली. त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या नावावरती कर्ज काढलं. पंतप्रधान असताना बऱ्याचशा गोष्टी आरामात मिळू शकतात, बट त्यातला एकही पैसा न वापरता स्वतःच्या खर्चानं घेण्यासाठी स्वतः कर्ज काढणारे पंतप्रधान म्हणून ते ओळखले जातात. तुम्हाला ताशकेंट फाईल जर बघितली असेल, थोडी बहुत त्याच्याविषयीची माहिती असेल, तर साधारण तुम्ही अशा लोकांच्याबद्दल वाचा, अशा लोकांची उदाहरणं लक्षात ठेवा. मग आता ज्यावेळेला आपण म्हणतोय त्यांच्याकडे सत्ता येऊनही त्यांचे पाय जमिनीवरती होते, त्यामुळे त्यांना आज जगभरात ओळखलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर ओळखायचं असेल तर त्याच्या हातामध्ये सत्ता द्या आणि त्या सत्तेचं तो व्यक्ती काय करतो, त्याचा दुरुपयोग करतो, त्याचा उपयोग करतो, लोकांच्या सेवेसाठी करतो. ह्या सर्वांमधून तुम्हाला कळणार आहे की एक्झॅक्टली त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे. फिलॉसॉफिकल इसेन्स बघायचा झाला तर व्यक्तिमत्वाचे खरे स्वरूप संकटात नव्हे तर सत्तेच्या वापरात दिसून येते. सत्ता नैतिकतेवर आधारलेली नसेल तर ती भ्रष्ट करते. ठीक आहे, तर ती पोझिशन हॅज अबिलिटी टू करप्ट द पर्सन. ठीक आहे, त्या पोझिशनमध्ये अबिलिटी असते टू करप्ट द पर्सन, त्या माणसाला खराब करायची ताकद त्या सत्तेमध्ये असते. बट ती सत्ता किती चांगल्या पद्धतीनं हाताळून तुम्ही ग्राउंडेड राहता, तुमचे पाय जमिनीवर राहतात, त्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं काम करता हे ठरणार असतं. कॉन्टेक्स्ट आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत, तर नम्रता, प्रामाणिकता, जबाबदारी, स्वानुशासन. तर हे तुम्ही जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं काढणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉन्टेक्स्चुअल मिनिंग जर बघाल, संकटात माणूस विवश असतो, पण सत्ता आल्यावर त्याच्या निवडीवर त्याचे खरे स्वभाव प्रकट होत असतात. तो माणूस कसा आहे हे जगाला कळत असतं. मूव्हिंग फॉरवर्ड, एथिकल इंटरप्रिटेशन बघाल तर ह्याच्यामध्ये बघा, सत्तेचा वापर नैतिकतेच्या कसोटीवर उतरला पाहिजे. सत्ताधारी व्यक्तीची मूल्य समाजावर मोठ्या प्रमाणात काय करत असतात, परिणाम करत असतात. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे हे व्यवस्थित कळत असेल अशी अपेक्षा आहे. मग आजच्या जगामध्ये याचा रिलेव्हन्स काय आहे, तर रिलेव्हन्स बघत असाल तर सत्तेचा गैरवापर ही सर्वात मोठी समस्या आहे. जिथे कुठे जाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज जर काय आहे तर सत्ता चुकीच्या पद्धतीनं वापरली जाते. मग त्यासाठी प्रशासन असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, या क्षेत्रात नैतिक नेतृत्वाची गरज आहे. मग या सत्ता कशा पद्धतीनं हाताळली जाते, लोकांच्या सेवेसाठी हाताळली जाते का, किंवा त्याचा गैरवापर करून स्वतःचंच काय म्हणतात एक मटेरियलिस्टिक गेन करून घेतली जाते, भौतिकवादाकडे ते वळतात, ह्याच्याविषयीचा विचार इथे केला आहे. ॲप्लिकेशन इन द पब्लिक लाईफ बघाल तर प्रशासकीय अधिकाराचा वापर जनहितासाठी करावा, स्वतःसाठी न करावा. स्वातंत्र्य देवतेच्या विनवणीमध्ये मी सांगितलं होतं, मेजावरतून मेजा खालून, है ना, तर ती जी वाक्य ओळ आहे ती तुम्ही इथे मेन्शन करू शकता की स्वातंत्र्य देवचे पहिलं सेशन काढा, त्याच्यामध्ये बघा. त्यामुळे तुम्ही कदाचित ती वाक्य लक्षात ठेवाल, म्हणून मी तुम्हाला पूर्ण नाही सांगत आहे. तर ती अख्खी ओळ तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याबरोबर पोलीस, न्यायव्यवस्था कायद्याच्या चौकटीत काम केलं पाहिजे. राजकारणी सत्तेचा लोभ न ठेवता काम करणं, या पद्धतीनं त्याचा यूज केला जाऊ शकतो. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मोठ्या पदावर असूनही नम्र राहण्याची शिकवण इथे दिली जाते. व्यक्तीवर स्वयंसंयम, नैतिकतेची जाणीव याच्यामध्ये निर्माण होते. एक कंपॅरेटिव्ह थिंकर्स बघायला झालं तर चाणक्य आपल्याला सांगतात, राजा धर्मावर आधारित असावा, लोकांची सेवा करणं हे त्याचं मूळ काम असलं पाहिजे. प्लेटो सांगतात सत्ताधारी ज्ञानी असावा. गांधीजींचं म्हणणं होतं खरी सत्ता ही सेवेमध्ये आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल्स लिहू शकता. मूव्हिंग फॉरवर्ड, स्पिरिच्युअल इंटरप्रिटेशनमध्ये बघाल, अहंकार रहित सत्ता म्हणजेच आध्यात्मिक शक्ती. सत्ता ही साधना समजून म्हणजे वापरणं गरजेचं आहे. केस स्टडीजमध्ये S.R. शंकरन दलित कल्याणासाठी प्रशासकीय सत्ता वापरली. नेल्सन मंडेला सत्तेत आल्यावर सूड न घेता, ज्यांनी त्यांच्या अगेन्स्ट चुकीच्या गोष्टी केल्या त्यांच्यावरती सूड न घेता त्यांना क्षमा केली. सम्राट अशोक युद्धानंतर सत्ता शांतीसाठी त्यांनी वापरली. त्यांना लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणारा नरसंहार आपण कुठेतरी थांबवला पाहिजे. प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्समध्ये सत्तेचा गैरवापर टाळण्यासाठी संस्थात्मक नियंत्रण हवे. सत्ताधाऱ्यांना नैतिक प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. नियंत्रण व्यवस्था, चेक अँड बॅलन्सेस त्याच्यामध्ये असले पाहिजेत. आणि याच्यामध्ये बघा तरी ह्याच्यामध्ये क्रिटिसिझम महत्त्वाचं आहे. काही वेळा व्यक्ती प्रामाणिक असते बट व्यवस्थेमुळे मर्यादित असते. सत्तेत नैतिकता वापर सुनिश्चित करण्यासाठी रचनात्मक सुधारणांची गरज आहे. तुम्ही म्हणाल
मी एकटा पॉवर नीट वापरतो, माझ्याबरोबरचे 4 वापरत नाही आहेत, मग त्याचा काय उपयोग? तर त्यासाठी असे क्रिटिसिझम्स तुम्ही लिहू शकता. आणि कन्क्ल्युजनमध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे की संकट काय सांगते की कशाप्रकारे संकटात नव्हे तर व्यक्तिमत्वाची खरी चाचणी त्याच्या हातामध्ये सत्ता आल्यावरती होते आणि सत्ता व्यवहारामुळे समाजात विश्वास, न्याय, नेतृत्वाची भावना निर्माण केली जाऊ शकते. याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल मेन्शन करा आणि अशा पद्धतीनं उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला सांगते तुम्ही काय करायचं आहे. तुम्ही वेगवेगळी ही अशी कोटेशन्स आहेत ती जमा करायची आहेत, त्यांचा अशा पद्धतीनं अर्थ लिहायचा आहे. त्याच्याबरोबर हे सगळे जे मी तुम्हाला विचार करायला लावणारे हे जे सगळे अस्पेक्ट्स आहेत त्या विचाराने तुम्ही सर्व कोटेशन्स बनवायचे आहेत. आणि अशा प्रकारची जर तुम्हाला एकदम टेक फ्रेंडली असाल तर हे तुम्ही ऑनलाईन बनवू शकता. हे ऑनलाईन बनवा. और मी तर खरं सांगेन स्वतःच्या हाताने लिहिल्याने त्याचा फायदा जास्त होतो. एखादं कोटेशन घ्यायचं, त्याला डिरेक्टली गुगलमध्ये काय म्हणतात सर्चमध्ये टाकून द्यायचं, तर तुम्हाला बरेचसे फिलॉसॉफिकल मिनिंग्स त्याचे मिळतात आणि त्यातून चार्ट्स काढा, त्याच्यामध्ये माहिती लिहा आणि अशा पद्धतीनं अभ्यास करा. असं नका करू की नाही मी कुठून तरी कॉपी पेस्ट केलं, शून्य फायदा. बट तेच जर तुम्ही काढून एकदम टप्प्याटप्प्यामध्ये लिहिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर ते वाचत राहिलात तर तुमची उत्तरं खूप चांगली होतील. ह्याचा तुम्हाला एसेमध्येही फायदा होईल. त्यामुळं आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळलं आहे. तर इथे आपण आज थांबणार आहे आणि तुम्ही बरीचशी कोटेशन स्वतः बनवून तुम्ही मला पाठवू शकता आणि मला पाठवल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीनं काय म्हणतात ह्याचा वापर तुम्ही परीक्षांमध्ये करू शकता किंवा मलाही कळेल की तुम्ही किती अभ्यास केला आहे. तर एक जस्ट आपण एक काय म्हणतात एक चांगला उपक्रम म्हणून किंवा एक इनिशिएटिव्ह म्हणून करूया की तुमचं एखादं जर असं फेवरेट वाक्य आहे किंवा एखादं कोटेशन आहे तर त्याला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तो आय विल नो की तुम्ही हे सेशन एंडपर्यंत बघितलं आहे आणि आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तरं लिहित आहेत. थोडी का असे ना उत्तरं लिहित चला, चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत चला. काही वेळा तुम्हाला वाटेल की हे सेशन थोडं फास्ट होतं आहे तर तुम्ही थोड्या स्लोअर पेसवरती हे सेशन बघा, खूप वेळा बघा. तुम्हाला काही शंका असतील तर पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. मी तुम्हाला असे बरेचसे कोटेशन्स नोट स्वरूपात पाठवून देईन. पुन्हा एवढंच नव्हे तर थिंकर्सची माझ्याकडे एक नोट आहे, तीही मी तुम्हाला शेअर करून देईल. आता लक्षात आलं तर थिंकर्सच्या एखाद्या काय म्हणतात त्यांच्या एखाद्या संकल्पनेवरती प्रश्न येऊ शकतो और कोटेशनवरती येऊ शकतो. आज आपण कोटेशन्स कव्हर केले आहेत. प्रिलिम्स नंतर आपण थिंकर्सच्या वेगवेगळ्या शिकवणीवरती करू जेणेकरून तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. आता मी थिंकर्स शिकवायला सुरुवात केली असती तर सगळे थिंकर्स होऊ शकले नसते आणि साधारण प्रिलिम्स नंतर ह्या गोष्टी केल्या तर त्या जास्त प्रभावी राहतील कारण त्या पटकन लक्षात येतील. म्हणून आपण ते प्रिलिम्स नंतर करणार आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस एंटायर म्हणजे काय म्हणतात सेशन. आणि जर तुम्हाला काही शंका असल्या तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. थँक्यू व्हेरी मच.